विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद। प्रभाग 7 मधील भाजप नगरसेवकाचा शाळांमध्ये गणवेश वाटपाचा उपक्रम। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला। प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या 4ही नगरसेवकांच्या पुढाकारातून मनपा शाळा क्रमांक 8 आणि शाळा क्रमांक 18 मधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। दरम्यान शाळा क्रमांक 8 आणि 18 यांच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या 4ही नगरसेवकांनी तब्बल 18 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून शाळांमध्ये आवश्यक विकास कामे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। गणवेश वाटपावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले। महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या कार्यक्रमास भाजपा नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, नगरसेवक गणेश दादा माळी, नगरसेवक दयानंद खोत, भाजपा नेते नितेश कांबळे, युवा उद्योजक फिरोजभाई जमादार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आज सन्माननीय सभापती बानूशाही जमादार यांच्या आदेशानं बालकल्याणच्या विभागातून सर्व महापालिकेच्या शाळांना गणवेश वाटपण्याचा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यांनी मनापासून हा संकल्प मनामध्ये दृढ केलेला होता की ह्या लहान मुलांना शैक्षणिक वर्षामध्ये गणवेश वाटपाचा विषय त्यांनी मनापासून पूर्ण त्याची जिद्द केलेली होती आणि त्याच उद्देशानं आज सुरुवात केलेली आहे आपण गणवेश वाटपाची। तसेच त्यांनी 51 शाळेमध्ये हा गणवेश वाटपाचा कार्यक्रम आज सकाळपासून सुरू झालेला आहे। आज सकाळी 1 नंबर शाळा असेल, 21 नंबर, 18, 8 अशा शाळेच्या प्रत्येक महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना स्वतः सभापती मॅडम उपस्थित राहून प्रत्येक लहान लेकराला आपलंसं वाटेल असं त्यांचा स्वभाव असल्यामुळं त्यांनी ह्या पूर्ण भागामध्ये स्वतः फिरून हा गणवेश वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे।